गरमागरम भातावरती वाफाळतं वरण, त्यावर साजूक तूप म्हणजेच सूप. घराघरामध्ये बनवलं जाणारं हे फोडणीचं वरण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचं, आणि तेच आज इथे आपण बनवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं विशेष? तर तुरीच्या डाळीचं जेव्हा आपण वरण बनवतो त्यावेळेला बऱ्याचशा जणांना ते खाल्ल्यानंतर पित्त आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे आज इथे आपण जराही तुरीच्या डाळीचा वापर न करता मुगाची डाळ आणि मसूरची डाळ वापरून हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या चवीचं, एका हटके स्टाईलमध्ये मस्त असं खमंग फोडणीचं वरण बनवून तयार केलेलं आहे. आता तुम्हालासुद्धा हे वरण बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, आणि थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता वरणासाठी आपल्याला सगळ्यात आधी डाळी शिजवून घ्यायच्यात. त्यामुळे इथे मी कढई किंवा पातेल्याचा वापर न करता कुकरमध्ये आपल्याला डाळी शिजवायच्यात, म्हणून कुकरमध्ये पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे, पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळींचं प्रमाण इथे मी सारखंच घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डाळी आपल्याला 1-2 पाण्याने व्यवस्थित चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत. कुकरमध्ये डाळ शिजवली की अवघ्या कुकरच्या 2-4 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी व्यवस्थित मऊसर शिजते. डाळी धुवून झाल्या की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत. थोडीशी हळद घालायची आणि घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्यानंतर यामध्ये डाळ शिजण्याकरता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. डाळ पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल, भिजेल आणि त्यावरती साधारण 1 इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी घालायचं. याला मिक्स करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वरणासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात पाव वाटी ओल्या नारळाचे काप, त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. पाणी न घालताच याला मिक्सरवर फिरून जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलं. वाटण तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत इथे आपल्या कुकरच्या 3-4 शिट्ट्या होऊन कुकरसुद्धा गार झाला आहे. बघूयात डाळ शिजली आहे की नाही. तर हे बघा, डाळ अगदी मऊसूत छान शिजलेली आहे. आपण यामध्ये डाळ शिजण्यासाठी जे पाणी घातलेलं होतं ते अगदी व्यवस्थित होतं आणि 3 ते 4 शिट्यांमध्ये इथे तुमची ही डाळ अशी छान मऊसूत शिजली जाते. आता हे थोडंसं घट्टसर आहे, त्यामुळे साधारण मी यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि डाळीला बघा असं व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे. डाळ चांगली घोटून घ्यायची, म्हणजे मग वरणसुद्धा छान एकसंध तयार होतं. आपण डाळी शिजत असताना यामध्ये थोडीशी हळद घातलेली होती, त्यामुळे बघा याला रंग किती सुरेख आलेला आहे. अजिबात डाळी करपलेल्या नाही आहेत किंवा कुकरच्या तळाशी सुद्धा चिकटलेल्या नाही आहेत. याला व्यवस्थित असं घोटून घेतलं. आता वरणाला आपण फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी गॅसवर ठेवलेल्या पातेल्यामध्ये मी 1 पळीभर तेल काढून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही फोडणीसाठी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची. चांगली तडतडली गेली की मग यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर घालूयात 2 सुकलेल्या लाल मिरच्या आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण मगाशी जे ओल्या नारळाचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते. हे वाटण वरणामध्ये घातलं की म्हणजे मग वरणाला एक वेगळीच चव येते आणि खायलासुद्धा हे फोडणीचं वरण अतिशय खमंग लागतं. याला 2-3 मिनटं मध्यम गॅसवरती परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. आता इथे आपण हिरव्या मिरच्याचा वापरसुद्धा वाटणामध्ये केलेला होता, त्यामुळे खूप जास्त लाल तिखट यामध्ये घालायचं नाही. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट वापरलेलं आहे आणि याला 1 मिनिटभरासाठी परतून घेतलं. हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आहे ना, घोटून घेतलेलं आपल्याला हे वरण यामध्ये घालायचं आहे. फोडणी व्यवस्थित तयार करायची, म्हणजे मग वरण चवीला खूप छान लागतं. घोटलेलं वरण यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, कारण फोडणीचं वरण खूप जास्त घट्टसर खायला चांगलं लागत नाही. त्यामुळे मी इथे साधारण यामध्ये 1.5 ते 2.25 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घालायचं, तळापासून हलवून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, वरण मी हे खूप जास्त पातळ किंवा घट्टसर असं केलेलं नाही आहे. तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता. वरण बनवताना डाळ चांगली मऊ शिजून घ्यायची आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं, म्हणजे मग वरण छान एकसंध तयार होतं.
एकीकडे डाळ एकीकडे पाणी असं होत नाही. यामध्ये चवीपुरतं आता मी मीठ घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. याला तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती याला आपल्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. वरण जितकं चांगलं शिजवाल तितकं ते चवीला छान लागतं. तर जवळपास बघा मी याला साधारण 4 ते 5 मिनटं चांगली खळखळून उकळी काढून घेतलेली आहे आणि मस्त असं हे खमंग गरमागरम वाफळतं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. छान एकसंध झालेलं आहे आणि तुम्ही इथे याचा रंगसुद्धा बघू शकता. हे गरमागरम वाफळतं वरण तुम्ही असं सूप म्हणून पिऊ शकता. भाताबरोबर खायला तर खूप छान लागतं. चपातीसोबत खायलासुद्धा काहीच हरकत नाही. गरमागरम वरण तयार झालं की त्यानंतर यावरती घालायचे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता या स्टेजला तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. तर अशा रीतीने तुरीच्या डाळीचा वापर न करता अतिशय खमंग, पौष्टिक आणि एका हटके स्टाईलमध्ये हे फोडणीचं वरण खाण्यासाठी तयार होतं. आपण यामध्ये ओल्या नारळाचं वाटण घातलेलं असल्यामुळे हे वरण रोजच्या वरणापेक्षा चवीला थोडंसं वेगळं लागतं. तर असं वेगळ्या पद्धतीचं आणि वेगळ्या चवीचं फोडणीचं वरण तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.